जिवंतपणे असे महाराज दिसायचे तशीच हुबेहूब मूर्ती काढली आहे. खूप मूर्त्या भारी भारी आहेत. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला. तर आज ठाणा फेस्टिवलचा शेवटचा दिवस. पारसिक नगरला हा फेस्टिवल असतो. आमच्या जवळच आहे, जास्त लांब नाही आमच्यापासून, तळ्यापासून. तर काय नाही, जाऊन बघूया. आपण गेलो नाही अजून, आपण आता निघणार आहोत. श्रेयान ते पुढे गेलेत, प्रतीक पण आणि माझा भाऊ पण तर पुढे गेलेत आणि आम्ही निघालोच आहे. तर बघूया आपल्याला काय काय मजा करता येते, काय काय नाही ते. 3 दिवस हा फेस्टिवल होता, आज लास्ट डे आहे, त्यामुळे खूप गर्दी पण असणार आहे, खूप रश असणार आहे. आणि स्पेशल म्हणजे तिकडे सिंगर, माझा फेवरेट सिंगर शान पण सुद्धा आलेला आहे. आणि त्याला बघण्यासाठी मी चालली आहे, बाकी काही नाही. पण यानिमित्त पण मी चाललीच आहे. आणि अजून वेगवेगळे म्हणजे तिथे सगळे स्टॉल्स वगैरे, खायच्या वस्तू वगैरे सगळ्या, टोटली ड्रेसेस वगैरे, ज्वेलरीज वगैरे असे काउंटरसुद्धा लागलेले आहे. खूप बघण्यासारखे आहेत. लहान मुलांसाठी पण खेळायला खूप जागा आहे आणि खूप चांगलं असणार आहे. मी खूप ऐकलं 2 दिवसामध्ये, पण आपल्याला जायला नाही भेटलं. आणि ओपन फेस्टिवल आपल्याला खूप लेट माहिती पडलं, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आला. पण आपण ठाणा फेस्टिवल कॅप्चर करणार आहोत. ठाणा फेस्टिवल हा खारेगावलाच आहे, 90 फीट रोडला. आमच्या इथून जवळपास मिनिमम 10 मिनिटावरच आहे हा गाडीवर, एवढं काही लांब नाही आहे. लास्ट टाइम तुम्हाला आम्ही इथे कळवा महोत्सव दाखवला होता. कळवा महोत्सवच्या थोडंसं पुढे आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. लिंक आमचा दिसेलच तुम्हाला की बायो आमचं आहे, तिथं येणारच खाली. तर इंस्टाग्रामची ID सुद्धा आम्ही यूट्यूबला खालती कॅप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जर इथून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या येणारे व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. तर चला बघूया पुढे. जय शिवराय. मित्रांनो, लास्ट टाइम इथे महोत्सव भरलेला होता ह्या साईडला, आपण इकडे आलेलो होतो. इकडे महोत्सव भरलेला होता. लास्ट टाइम इथला ब्लॉग तुम्हाला दाखवलेला आम्ही. तर आज आम्ही चाललोय 90 फीट रोडला. तिकडे पण आज ठाणा महोत्सव भरलाय. आज आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये ठाणा महोत्सव दाखवणार आहोत. खूप गर्दी. तर आम्ही पोहोचलो फेस्टिवलमध्ये. बघू शकतात फेस्टिवल छान झालं दादा.
आलोय आम्ही फेस्टिवलमध्ये. खूप गर्दी आहे आज. किती मस्त डेकोरेशन केलंय, खूप छान डेकोरेशन केलं, बघण्यासारखं आहे. आमच्या मागे बघा वाटलं तर बघा इकडे प्रतीक्षा. तर मित्रांनो इथं बघू शकतात कामकर मसालेवाल्यांचा स्टॉल आहे, कपड्यांचा फॅशनचा स्टॉल आहे, परत खूप स्टॉल्स आहेत वेगवेगळे. इकडं बघा ज्वेलरीज वगैरे पण आहेत. ह्याच्यावर पिशव्या आपण यूज करतो डेली यूजसाठी, तिथे मस्त वारली पेंटिंग अशा पेंटिंगने सजवलं. स्वतः आर्ट केलेलं आहे यांनी, त्या दादांनी. बघा भारतात सगळ्या नारींना आवडणारी गोष्ट म्हणजे कानातले वगैरे ज्वेलरी इकडे मस्त वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत. जिवंतपणे असे महाराज दिसायचे तसेच उभे होऊन मूर्ती काढली आहे. मूर्त्या भारी भारी आहेत. मित्रांनो इथे बुक्स सुद्धा आहेत लहान मुलांसाठी, ड्रॉइंगचे बुक्स आहेत, शाळेत लागणारे परत स्टोरी बुक्स सुद्धा स्टॉल्स आहेत. मच्छी पण आहे, मच्छी चिकन व्हेज पण आहे. परत एकदा पान खाताना प्रतीक्षा. फेस्टिवल मध्ये कार पण ठेवले फर्स्ट टाइम.
आम्ही मस्क मिलन ऑर्डर केली, बघूया कसं लागतंय टेस्ट करून. ते बनतं आपलं मस्क मिलन. नक्की एकदा ट्राय करा. बघा मस्क मिलन पिझ्झाणारी प्रतीक्षा. शेवटी पाणीपुरी पार्सल आईसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आता आम्ही आमच्या घरी चाललोय.